बच्चू कडूंनी अशा भाषा लोकशाहीत वापरणं योग्य नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। संताप व्यक्त करायचा आहे तर लोकशाही मार्गाने आंदोलन करा असं शंभूराज देसाई म्हणाले। कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले, पण असं कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेब सुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना। ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा, पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे। तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना। मला वाटतं बच्चू कडूंनी बचकंडेगिरी आता थांबवावी, बालिशपणासारखं आताताई बोलणं त्यांनी थांबवावं, सामाजिक काम करावं, नाहीतर कापून टाकून झोडून टाकून एक दिवस लोक आपल्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया करायला नको। ते कसं आहे, आखरी त्यांना पक्ष सांभाळावं लागतं। सध्या त्यांना मंत्रिपद वगैरे भेटलं नाही, तेवढं बोलावं लागेल ना त्यांना येऊन पहा म्हणा, जा कोकणात काय हाल आहे, आंबा उत्पादक शेतकऱ्याचे, काजू उत्पादक, त्या मच्छीमारांचे काय हाल आहे, आम्ही सगळे पाहून आलोय। हे यांचे होतात, यांच्यासाठी पक्षप्रिय आहे, सामान्य जनता प्रिय नाही। दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे, ते निष्ठावान आहे भाजपचे। असं आहे, आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे। बघू, आमचे देवाभाऊ काळजी घेतील। काय झालंय, ते इकडे हिंदुत्वावर बोलतं आणि तिकडे कोणत्या इथे राजस्थानमध्ये जाऊन नमाज पडतंय, म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे। रत्नागिरीतला शेतकरी, सिंधुदुर्गातला शेतकरी कसा मरतो बघावं, तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे।